हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे मी निघालेले आहे वोट करायला, म्हणजेच मतदान करायला. तर कालवर माझं मतदान म्हणजे सगळ्यांचंच मतदान होतं. तर सकाळीच मिस्टर मतदान वगैरे करून ते कामावर गेले होते, त्यांना सुट्टी नव्हती. मग मला जायचं होतं. माझा नंबर दुसरीकडे आला होता, त्यांचा दुसरीकडे आला होता. मग ती सकाळी लवकर उठले, त्यांचं आवरलं, ते मतदान करून वगैरे गेले कामावर. मग मी माझी घरातली कामं वगैरे सगळी आवरली, नंतर इकडे आले. तर इकडे माझं मत होतं. तर मी आणि आर्या आम्ही दोघी आलो होतो मतदान करायला. तर असेही आमचे चुलत सासरे आहेत, तर ते उभा होते. मग ऑब्व्हियसली त्यांनाच मतदान द्यायचं होतं आणि असंही मराठी माणसालाच मतदान करायचं होतं मला. तर त्यासाठी इकडे मी आली होती. तर बघू शकता लाईन होती, तरी एवढी पण नव्हती, पण होती. तर मग मी खूप वेळ उभा राहिली. नंतर मतदान वगैरे केलं. मग त्यांच्या घरी गेली. तिथं थोडा वेळ बसली. तिकडचं मी शूट वगैरे काही घेतलं नाही, कारण कोण म्हणजे सहमत असतं, कोण नसतं. मग तर बघू शकता एवढा मोठा मला मार्क दिलेला आहे शाहीचा. तर मेहंदी लावलेली, त्यामुळे एवढं मोठा तिने दिलं होतं. तर संध्याकाळी घरी जेवणासाठी कांद्याची पात, हाताला कापून घेशील भाजी, आर्या. बटाट्याची आमटी ते वगैरे असं व्हिडिओ होतं. बघायच्या नादात ना तर मी हाताला साफ करत कापून होती. घेशील. तर आरू म्हटली मी ते कांद्याची पात आहे बाकीचं ती काय ना ते चिरते. ह्याच्यात तर ती मोबाईल बघत कांद्याची पात आहे ती अभ्यास चिरते. करता करता. अभ्यास तिथेच सोडलेला आहे. अरे दिशा इकडे अभ्यास करत होती. तर 2 दिवसाचा व्हिडिओ आहे मिक्स, म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारचा. तर ही शुक्रवारची सकाळी मग मी फक्त छान अशी देवपूजा वगैरे केली होती मस्त अशी. आणि गुरुवारी रात्री तर बटाट्याची आमटी, कांद्याची पात, भाजी, भाकरी हेच जेवण होतं, ते आम्ही केलं. ते काही जास्त शूट वगैरे काही केलं नाही. तर सकाळी नेक्स्ट मॉर्निंगला देवपूजा वगैरे आवरून इथं मस्त अशी माझी झाडं वगैरे आहेत, त्यांना पाणी वगैरे घातलं. मिस्टरांचा डब्बा वगैरे बनवून दिला. असंही आमच्याकडे संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्याकडेच जवळजवळ किंक्रांत असते, म्हणजे कर असते. तर त्या दिवशी मटण चिकन काहीतरी बनवतात. तर आम्ही बनवलं नव्हतं, कारण गुरुवार होता म्हणून. तर ते आज बनवणार आहे. तर इकडं दिशा आर्या अभ्यास करायला बसलेले आहेत, पण आर्या अभ्यास सोडून मोबाईलच घेऊन बसलेले आहे. मोबाईल जप्त करण्यात येत आहे आता गेम खेळण्यात. द्या मोबाईल. थांब ना. मोबाईल दे 2 मिनिटात. गेम काय मोबाईल मोबाईल दे 2 मिनिटासाठी. चल आता आजी व्हिडिओ बंद. अगं मम्मी मी करणार आहे ना, दे ना. मोबाईल नाही आता भेटणार. अभ्यास करा की आता. अगं कर ना, बंद टाकलंच तर बघा मम्मी. यार नाही यार. अभ्यास कर. तर इकडे दोघींची थोडीशी मजा मस्ती करत नंतर त्या दोघी अभ्यास करायला बसले. मग मी माझं किचनचं आहे ते आवरायला आले. सकाळीच डब्बा चपाती वगैरे, आणि आज शुक्रवार होता त्यामुळे मी अंड्याची पोळी आहेत, अंडी आहेत, तर ती मी बनवून दिली होती मिस्टरांना डब्याला. तर इकडं आम्हाला परत चिकन आणायचं होतं, म्हणून सकाळी अंडीच बनवून दिली होती. तर चपाती वगैरे तर ते सगळं झालं होतं. मी वॉशिंग मशीन पण लावली होती आणि किचन वगैरे साफ करून घ्यायचं होतं. त्याआधीच म्हटलं चिकन आहे तर ते धुवून स्वच्छ त्याला हळद मीठ वगैरे लावून ठेवते, म्हणजे नंतर चिकन फोडणीला वगैरे दिलं तरी चालतं आहे. तर मग इकडे चिकन आणलं होतं अर्धा किलो. असंही मिस्टर चिकन जास्त खात नाहीत, त्यामुळे आमच्या तिघींच्या पुरतं अर्धा किलो भरपूर होतं. तर इकडे आणि मटण त्यांना आवडतं, पण मटण आणलं की मग कोणच ह्या दोघी खात नाहीत. मी खाते थोडंफार, पण ह्या दोघी खात नाहीत, म्हणून चिकनच आणतो आम्ही. कधीतरी मटण आणलं की मग मला डबल काम असतं, चिकन पण करा मटण पण करा. त्यापेक्षा मी शक्यतो मटण आमचं कमीच असतं, चिकनच जास्त म्हणजे दोघींना आवडतं, त्यामुळं आणावं लागतं मला. तर इकडे चिकन वगैरे आणून त्याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून वगैरे मस्त असं मीठ आणि थोडीशी हळद वगैरे लावून ठेवलेली होती. तोपर्यंत किचन ओटा वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं मला. तोपर्यंत जे मटण चिकन आहे तर त्याला हळद आणि मीठ लावून ठेवते, म्हणजे नंतर आपण फोडणी वगैरे देऊ शकतो. जास्त डिटेलमध्ये रेसिपी वगैरे दाखवलेली नाही, कारण असंही खूप असतात रेसिपी यूट्यूबवर वगैरे. आणि मी इथून मागं पण खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये आहेत, म्हणून जास्त काही दाखवलेलीच नाही. तर इकडं
सगळं किचन वगैरे आवरून घेतली, भांडी वगैरे सगळी धुवून घेतली. नंतर इकडे मग कांदा वगैरे चिरून आता मसाल्यासाठी आणि फोडणीसाठी कांदा आहे तर तो चिरून घेते. तर असंही कर असते त्या दिवशी आणतात मटण चिकन नाहीतर काहीतरी नॉनव्हेज. पण काल गुरुवार असल्यामुळे माझ्या मते कोणीच आणलं नसेल काल. तर आज आम्ही शुक्रवार पण आहे आणि असंही आम्ही संडेचं परत खात नाही. संडेला आम्ही घरी बनवतच नाही. तर म्हटलं आज आणावं, शुक्रवार आहे म्हणून. तर 2 दिवसाचा व्हिडिओ थोडं मी शूट केलेला आहे तर तोच मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर इकडं आता चिकनसाठी मी फोडणी देत आहे. तेल वगैरे घालून थोडासा कांदा वगैरे भाजला की त्याच्यात ते चिकन आहे ते टाकणार आहे आणि बारीक गॅसवर मग नंतर ते वाफलायला ठेवणार आहे. नंतर सगळं मसाला आणि खाण्यासाठी सगळ्यासाठी एकदाच कांदा चिरून ठेवते म्हणजे नंतर सारखं ते कांद्याचे टरफले वगैरे किचनवर पडायला नको म्हणून एकदम सगळेच कांदे कापून ठेवते मी. तर इकडे चिकन आहे तर ते फोडणीला दिलेलं आहे आणि इकडे भात पण शिजतोय. चपात्या तरी सकाळी झाल्याच होत्या. मग इकडे चिकन आणि भात आहे तर ते बनवून घेते आणि चिकन सुक्का आणि रस्सा असं 2 बनवायचे आहेत. तर दोघींनाही फक्त चिकन रश्श्यातलं नाही आवडत, ते सुकं पण लागतं आणि पातळ आमटी पण लागते. तर आता ते वाफलायला ठेवलेलं आहे तर थोडंसं प्लेट आपण ज्यावेळेस झाकतो तर त्यावेळेस थोडंसं पाणी ठेवलं ह्याच्यावर की म्हणजे ते खालचं चिकन म्हणजे असं करपत वगैरे म्हणजे लागत नाही पातेल्याला वगैरे आणि पाणीसुद्धा छान सुटतं त्याला आणि त्याच्यातच मग ते वाफेवरच शिजून जातं चिकन शिजवाय खूप वेळ लागत नाही. तर इकडे सगळा मसाला वगैरे मी बनवून घेतला तोपर्यंत आणि नंतर म्हणजे रस्सा आहे तोही फोडणीला दिला आणि सुक्यासाठी चिकन आहे तर ते काढून घेतलेलं आहे. तर आता तेलामध्ये कांदा वगैरे टाकून नंतर सुकं बनवून घेणार आहे. तर इकडं आरूला आणि रस्सा होता तर तो सुद्धा थोडा पाहिजे होता म्हणून तो सुद्धा काढून तिला दिलेला आहे. आणि आता इकडं चिकन आहे तर ते पातळ आणि सुकं असं चिकन बनवून घेत आहे. तर त्यासाठी मी चिकन मसाला वगैरे वापरत नाही. जो घरातला आमचा मसाला असतो रेग्युलर तोच वापरते आणि घरात जो आपण कांदा खोबऱ्याचं वगैरे वाटण करतो ते आणि मालवणी मसाला म्हणून आमच्या इकडे भेटतो तर तो खूप छान लागते टेस्टी. चिकन मसाल्याची गरजच नाही. मग हेच मी मसाला टाकते तर खूप छान चव येते आणि गरम पाणी यूज करते म्हणजे जास्त चव पण चांगली येते आणि पटकन शिजून उकळी पण येते पटकन म्हणून. तर इकडं मस्त असं सुकं चिकन आणि पातळ आहे रस्सा तो बनवून घेतलेला आहे. तर दोन्ही टायमाचं एकदमच बनवून घेतलं म्हणजे संध्याकाळी पण टेन्शन नाही की दुसरं काय बनवावं म्हणून. मिस्टर काय ह्याच्यातला फक्त रस्सा खातील आणि चिकनचं 1-2 पीस खाल्ले तर खातील नाहीतर आम्हीच तिघीजणी खाणार. नाहीतर त्यांच्यासाठी बघू जमलं तर संध्याकाळी मग मटण आणणार आहे थोडंसं त्यांच्यापुरतं. तर इकडं मला मेहंदी लावायची होती म्हणून मेहंदीसुद्धा भिजत घातली सगळं आवरल्यानंतर. तरी अजून जेवायचं बाकीच आहे. तोपर्यंत म्हटलं जेवेपर्यंत मेहंदी छान अशी भिजल तर मेहंदी वगैरे इथं भिजत घालते कारण मला मेहंदी लावायची आहे. तर माझ्याकडं लोखंडाची कढई नाही म्हणून तवा आहे तो यूज करत नाही. मग मी त्याच्यातच आहे ती मेहंदी अशी भिजत घातलेली आहे. मेहंदी म्हणजे माझे केस आहेत ते खूपच असं व्हाईट झालेले आहेत, सफेद झालेले आहेत. बहुतेक खूपच वय झालं आहे माझं पण एवढं काही नाही झालेलं. पण आता आजकाल सगळ्यांचीच केस आहेत ते पिकत आहेत. तर काय माहिती कशामुळे कारण आपण खूप काही यूज असं केमिकल वगैरे कोणकोणते शॅम्पू वगैरे यूज करतो त्यामुळे आत्ता तरी सगळ्यांचेच असे केस पिकायला लागलेले आहेत. तर आता मी मेहंदी लावणार आहे कारण उद्या मला बाहेर जायचं आहे. तर म्हणून म्हटलं आज मेहंदी लावून घेते. तर मस्त अशी मेहंदी वगैरे भिजवत घातली. मग जेवण वगैरे करून घेणार आणि नंतर बहिणीला बोलवलेलं आहे मेहंदी लावायला. तर ती आली तर व्हिडिओ थोडंसं घेईन आणि मग तुम्हाला दाखवेन. ते पण उद्याच्या व्हिडिओमध्ये, आज काही नाही होणार. तर इकडं माझं आवरेपर्यंत आर्याला म्हटलं लादी पुसून घे. तर हे मॉप आणलेल्याचा एक फायदा होतो आहे. मुली तरी ॲटलिस्ट लादी पुसून वगैरे घेत आहेत. त्यांना हौस पण वाटते आणि मज्जा पण वाटते लादी पुसायला. मग माझं एक काम आहे ते सुद्धा वाचते. तर दोघी पण लादी ही नाही तर ती दोघीपैकी एक कोण ना कोणतरी लादी ह्याने पुसून घेतच असतं.
तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसं वाटलं नक्की कमेंट करू.